नमस्कार। आज मी तुम्हाला अंड्याचा एक आगळा वेगळा प्रकार बनवायला शिकवणार आहे। अंडा भुर्जी तर आपण सगळेच बनवतो, अंडा करी ही सगळ्यांना आवडते। आज मी तुम्हाला एक शाक्षुका बनवायला शिकवणार आहे। आपल्या महाराष्ट्रात त्याला अंडा मसाला असं सुद्धा म्हणतात। चला तर मग रेसिपी आणि इन्ग्रेडियंट्स बघून घेऊयात। अंडा मसाला किंवा एक शाक्षुका बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे 3 अंडी, 2 मोठ्या आकाराचे चिरलेले टोमॅटोज, बारीक चिरलेला कांदा, 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेत कांदे मी, 3-4 पकळ्या लसूण, थोडंसं आलं आणि कोथिंबीर। तर आलं लसूणची मी पेस्ट वापरणार आहे। तुम्ही पेस्ट वापरू शकता किंवा आलं लसूण हे किसून घेऊ शकता। जनरली मोठ्या प्रमाणात जर मला टोमॅटो एकदम बारीक चिरायचा असेल किंवा कांदा बारीक चिरायचा असेल ना, तर मी हे असलं कटर वापरते। हे डीमार्टमध्ये मिळतं किंवा कुठल्याही दुकानात मिळतं, किंवा मग अजून जास्त प्रमाणात असेल का कट करायचं तर मी फूड प्रोसेसर वापरते। पण कटर जास्त यूजफुल राहतं। एक तर ते हँडी असतं आणि पटकन धुता येतं आणि रियूज करता येतं। मी टोमॅटो कांदा दोन्ही ह्याच्यानी चिरलेला आहे। चला तर मग आता आपण एक शाक्षुका बनवायला सुरुवात करूया। मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ। मी इथे एका पॅन मध्ये तेल तापत ठेवलेले आहे। या रेसिपीसाठी तेल थोडं जास्त लागतं कारण आपला कांदा आणि टोमॅटो हे जास्त प्रमाणात आहेत। तेल तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरे। याच्यामध्ये मोहरी पडत नाही, जिरे टाकतो आपण। जिरे तडतडल्यानंतर कांदा टाकायचा आहे, छान परतून घ्यायचं। या रेसिपीसाठी थोडंसं असं पसरटच भांडं घ्यायचं, एक तर पॅन घ्यायचा किंवा पसरट अशी कढई घ्यायची, कारण तुम्हाला पुढे जाऊन रेसिपी कळेलच। तर अंडे थोडे पसरवून घालण्याकरता असं कढई खोलगट वगैरे नसली पाहिजे, नाहीतर ते एकावर एक ओव्हरलॅप होतात अंडी फोडल्यानंतर। कांदा आपल्याला असं मस्त गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा आहे। अजून होऊ देऊयात, आपला झालेला नाही अजून। आपला कांदा परतत आलेला आहे। साधारण एवढी आलं लसूण पेस्ट मी टाकणार आहे। आपल्याला जर जास्त आवडत असेल आलं लसूणची टेस्ट तर जास्त टाकू शकतो। आमच्या घरात जास्त काही प्रेफर केली जात नाही। आणि अजून एक, या रेसिपीमध्ये ना बरेच जण ढोबळी मिरची पण चिरून टाकतात। आता ती आपल्या आवडीवर आहे, आपल्याला आवडत असेल ढोबळी मिरचीची चव तर आपण नक्की टाकू शकतो, आणि पण मी नाही टाकत पर्सनली, आम्हाला आवडत नाही ढोबळी मिरची। आता टोमॅटो टाकून घेऊया आणि हे देखील परतायचे आहेत आपल्याला व्यवस्थित। टोमॅटो घालून छान बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे। टोमॅटो होत आलेला आहे, आता हळूहळू थोडंसं अजून होऊ देते। छान त्याला तेल सुटलं ना की मग त्यात थोडं पाणी घालून अजून शिजू द्यायचं आहे। आपल्या घरात कसं असतं ना, मुलं असतात आणि त्यांना रोज रोज त्याच रेसिपी आवडत नाहीत। आता भुर्जी म्हटली, रोज का भुर्जी देते मम्मा, नेहमी तेच का करते, काहीतरी वेगळं करत जा, असं पण असतं। तर असं थोडंसं डिफरंट रेसिपीज चांगल्या लागतात। ट्राय करून बघा तुम्ही पण, छान लागते ही। डब्याला न्यायलाही अगदी छान रेसिपी आहे। टोमॅटो परतत आलेला आहे, तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे टोमॅटोला। गॅस अजून बारीक करते आणि आपण याच्यामध्ये आधी मसाले ॲड करून घेऊया। धणे जिरे पावडर टाकते, थोडीशी हळद, लाल तिखट टाकते। हे काश्मीरी लाल तिखट आहे, फार तिखट नाही आहे पण रंग देतं। थोडासा गरम मसाला आणि कांदा लसूण। गरम मसाला मी जरा जास्त टाकते। आणि हे तिखट सुद्धा आपल्या प्रेफरन्सेस वरती आहे, म्हणजे आपल्याला जास्त तिखट आवडत असेल, झणझणीत आवडत असेल तर लाल तिखट जास्त टाकू शकतो आपण, किंवा मसाला जास्त टाकू शकतो। ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार, मसाल्याच्या क्वांटिटी प्रमाणे, आणि थोडीशी साखर घालायची आहे, जेणेकरून ते जे आंबटपणा असतो टोमॅटोचा तो कमी होतो। जास्त नाही, अगदी किंचितशी घालायची। थोडासा मसाला परतला ना की त्याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला आणि शिजू द्यायचं आहे छान।
पाणी आटेपर्यंत शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून. हा जेव्हा मसाला शिजत येतो ना तेव्हा त्याची चव घ्यायची आणि तिखट मीठ आपल्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, कारण नंतर एकदा अंडं टाकल्यावरती आपल्याला काही ॲडजस्ट करता येत नाही. मी सुद्धा थोडं मीठ तिखट ॲडजस्ट केलं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आहे, एकदम छान टेस्ट येते. मी टाकते आता ह्या स्टेजला. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे अंडे फोडायचा. मी आता इथे 3 अंडे घेतलेले आहेत, तर आपण असे छान 3 खड्डे करून घेऊयात आधी. फार मसाला नाही, कारण 3च अंड्याचा आहे आणि माझा पॅन मोठा आहे. फोडल्यानंतर तिथेच ठेवायचं, पसरवायचं नाही आपल्याला अंड. थोडं मिक्स होणार आहे आजूबाजूचं, मेजरली तर असं वेगळं वेगळंच राहायला पाहिजे. आणि हे अंड फोडल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं आहे. आणि काळी मिरी पावडर. फार नाही, चवीपुरतं त्याला छान चव आली पाहिजे आणि एकदम ब्लँड नाही लागलं पाहिजे ते अंड म्हणून. आणि याच्यावरती झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं हे होऊ द्यायचं आहे. 2-3 मिनटातच अंड होऊन जातं आपलं. आपला एक शाक्षुका रेडी झालेला आहे. हे जे मधलं एग योक असतं ना, हे थोडंसं ओलसर राहू द्यायचं, एकदम कोरडं नाही करायचं. तर काही काहींना नाही आवडत ते ओलसर, तर ते थोडं अजून 2 मिनटं शिजू दिलं तर ते ड्राय होऊन जातं. बट आम्हाला थोडंसं ओलसर आवडतं आणि ते छानही लागतं. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मस्तपैकी. आणि आपला एक शाक्षुका रेडी आहे. करून पहा, एकदम छान लागते. डब्यालाही ही भाजी मस्त लागते. किंवा एखादा ऑड डे असेल, आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला आणि पटकन काहीतरी करायचं. एक अंड तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. एकदम छान लागतं, खायलाही एकदम टेस्टी असतं. आणि तुम्हाला जर मसाला जास्त आवडत असेल ना, तर नक्की टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण वाढवू शकता तुम्ही. हे बघा, मस्त लागतं. करून बघा आणि मला सांगा कशी झाली. थँक्यू.